नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 2 मे 2025च्या चालू घडामोडी। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या। प्रश्न पहिला आहे, कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिंधुदुर्ग हा जिल्हा। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, देवेन भारती यांची नियुक्ती झाली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आलोक जोशी। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली असून ते कोणत्या बॅचचे IPS अधिकारी आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1994 सालचे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, देशाची औद्योगिक उत्पन्नाची वाढ मार्च महिन्यात किती टक्के झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 3%। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, कोणत्या संख्यातील आमलसाडी चिकूला GI टॅग प्राप्त झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात राज्याला। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, सॅटेलाइट बस ॲज अ सर्व्हिस बस उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इन स्पेसने सुरू केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, ISRO त्याला आपण इस्रो म्हणतो, किती महिन्यासाठी इंटरनॅशनल चार्टर मेजर डिझास्टरचे नेतृत्व दिले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 6 महिन्यासाठी। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्टचे चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 83 पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, ऑपरेशन कगार कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सर्व म्हणजे तिन्ही राज्यामध्ये, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड या तिन्ही राज्यामध्ये ऑपरेशन कगार करण्यात येणार आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली येथे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला प्लीज करून लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्टचे चॅम्पियनशिपमध्ये भारताने पदक तालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पहिला क्रमांक मिळवला आहे। प्रश्न तिसरा आहे, दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 86 पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, SIPRI रिपोर्टनुसार भारत 2024मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा कितवा क्रमांकाचा देश ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 5व्या क्रमांकाचा देश ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये महिला श्रेणींमध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये पुरुष श्रेणीमध्ये सर्व्हिस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड SSBCB ने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 6 पदके जिंकली आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, यूथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025मध्ये श्रेणीमध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, SSCB म्हणजे स्पोर्ट कंट्रोल बोर्ड सर्व्हिस। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, 7वी यूथ बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, उत्तर प्रदेश या राज्यात करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. SIPRI रिपोर्टनुसार 2024मध्ये सैन्यावर जास्त खर्च करण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. हार्वर्ड AI फॉर गुड हॅकथॉनमध्ये कोणत्या भारतीय AI प्रोजेक्टने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मेघा. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नर्मदेश्वर तिवारी. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. भारतीय फुटबॉल संघ कोणत्या देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, थायलंड हा देशाविरुद्ध. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. IPLमध्ये 2 किंवा त्याहून अधिक हॅट्रिक घेणारा युजवेंद्र चहल कितवा गोलंदाज ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तिसरा गोलंदाज ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणवत्तालिकेत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. पुढील वर्षी आशिया क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जपान. हे 2 मे 2025च्या चालू घडामोडी. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.